शेतकरी बांधवांना नमस्कार। या ठिकाणी कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये पाल चुकचुकली आणि ही ठिणगी या ठिकाणी आज पडलेली आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आता सांगितलं गेलं की वाघांच्या संदर्भात त्या ठिकाणी आज चांगले निर्णय त्या ठिकाणी झाले। ते खरं तर ते श्रेय मान्य देवदत्तजी निकम साहेब यांचं आहे, कारण त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलं आणि आज देखील त्या ठिकाणी जे कांद्यासाठी आंबेगाव तालुक्यात झालं, जुन्नर तालुक्यात झालं आणि त्या दिवशी सांगितलं होतं की खेड तालुक्यामध्ये देखील त्या ठिकाणी निकम साहेब बोलले होते की आपण त्या ठिकाणी देखील मार्केट कमिटीमध्ये आंदोलन करणार आहोत। खरं तर हे करण्याच्या पाठीमागं आज त्या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की बाजारभाव एवढे दोन त्या ठिकाणी कांद्याला आहे आणि पिशवीला जर भाव पाहिला तर त्या कांद्याच्या पिशवीचा भाव आज त्या ठिकाणी 21 रुपये ते 23 रुपयापर्यंत घेता येत पहा, 9 रुपयाची बॅग। आणि आज जर एवढी जर त्या ठिकाणी महागाई वाढली, माजन घ्यायला गेलं तर आज त्या ठिकाणी 2700 ते 2600 ते 27 रुपये घेतात। म्हणजे परवडायचं कसं? आज गेल्या वर्षी त्या ठिकाणी 1900 रुपये भाव होता, तेच जर आज जर हजार रुपयांनी जर एका पिकाचा भाव वाढलाय आणि कांद्याला मात्र भाव कमी पडत चाललाय, कमी होत चाललाय। काय करतंय सरकार? कशा पद्धतीने त्या ठिकाणी या सरकारने त्या ठिकाणी शेतकऱ्याचे हात चालवले हे या ठिकाणी दिसतंय। खरं तर काय न बोलता मी खरोखर हात जोडून विनंती करणार आहे, 2 तारखेला निकम साहेबांनी त्या ठिकाणी चौक आहे तो रस्ता त्या ठिकाणी अडवायचं नियोजन केलेलं आहे आणि त्या चौकामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी संघर्ष हा आपल्यासाठी आहे, हा त्यांच्यासाठी किंवा पुढाऱ्यांसाठी नेत्यांसाठी नाहीच आहे। हा संघर्ष आपल्यासाठी आहे बांधवांनो। आपण सगळ्यांनी जर या ठिकाणी जर आलं चाकण चौक आपला मनसरच्या नंदी चौक तर त्या ठिकाणी नंदी चौकामध्ये त्या ठिकाणी हे आंदोलन त्या ठिकाणी रस्ता रोको त्या ठिकाणी करायचं नियोजन 2 तारखेला आहे। सगळ्यांनी या, कुणाला सगळ्यांना विनंती आहे, सगळेजण बांधव, सगळे शेतकरी, सगळ्या जेवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी रस्ता अडवाल तेवढ्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन होईल आणि नक्कीच त्या ठिकाणी 200 रुपये कांदा झाल्याशिवाय राहणार नाही एवढी त्या ठिकाणी अपेक्षा करतो। थांब बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।